भिवंडी तालुक्यातील मौजे कोशिंबी येथे आई गावदेवी उत्सवाच्या निमित्ताने रविवारी दिनांक 22 मार्च 2026 रोजी सकाळी 9 वाजता देवीचा अभिषेक पूजन करून उत्सवाला सुरुवात झाली। सायंकाळी मोठ्या थाटामाटात बँडच्या गजरात देवीची भव्य पालखी सोहळा संपूर्ण कोशिंबी गावचे ग्रामस्थ, महिला, बंधू भगिनींनी मिरवणुकीत सहभाग घेऊन बँडच्या तालावर ठेका धरत मोठ्या आनंदाने संपन्न झाला। पालखी सोहळ्यानंतर हरिभक्त पारायण सौ रेखाताई महाराज काकड यांचे उत्तम असे सुश्राव्य कीर्तन झाले। तदनंतर भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। माऊली प्रासादिक महिला भजन मंडळ कोलम कल्याण रायगड भूषण पुरस्कृत कृष्णाबुवा देशमुख यांच्या शिष्या सौ रुपाली निलेश ढोरडे यांनी व सहकाऱ्यांनी उत्तम असे देवीचे जागर भजन सादर केले। कार्यक्रमाचे नियोजन आयोजन हरिभक्त पारायण श्री जगदीश बुवा जाधव, कैलास ठाकरे, सुनील ठाकरे, बाळा शेलार, नरेश औसालकर, अतुल शिंदे, शेखर ठाकरे, निवृत्ती ठाकरे व इतर सर्व सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली। देवीचा उत्सव पार पडण्यासाठी संपूर्ण गावकऱ्यांनी तन मन धनाने मदत करत कार्यक्रमाचे सहभाग घेऊन मोठ्या आनंदाने उत्सव संपन्न केला। संतोष ठाकरे, भिवंडी। झाडे जाते तेथे लव्हाळे नांदती किंवा राहते असे दोन शब्द सांगतात। बरं, ते लव्हाळ नावाचं गवत ते नदीच्या धारेत राहतं, पण त्याला काहीच होत नाही। त्याला काय होत नाही, ते मुळासकट जायला पाहिजे ना? नाही, पाण्याची लाट जर वेगाने आली तर त्याचं लीन होतं, शरण जातं पाण्याला, पसरून घेतं खाली, आणि पाण्याची लाट अहंकाराने निघून गेली की ते आपलं डोलाला सुरुवात करतं। लव्हाळ आनंदी जीवन सकली, परंतु कधीही बंद ना।